अरे मी म्हणलं त्या पोरीले फोन करणार रे त्या बायकोले रे. हा त्या संध्याले फोन करणं, ते गळ्यातलं माळ्यातलं मंगळसूत्र घ्यायचं आहे तर ते डिझाईन मिझाईन आपण आपल्या मतानं ऐकन का ते, म्हणजे आवडन का तिले, ऐकायचं जाऊ दे पण आवडन का रे तिले आपल्या मतानं. आता ते नवी तुरणी पोरगी बाई आपल्या, नाही तर काजलले घेऊन जायचं का, काजलले समजते ना कानातले घ्यायचे आहे, कसे घेते कसे नाही काय माहित का. त्या पोरीले फोन करणं विचार, नाही तर ते आजकाल तुम्ही व्हिडिओ कॉल करता ना रे, तर त्याच्यावर दुकानात गेल्यावर नाही तर कर्ज तिले आणि दाखवજો बरं. नेकलेस घ्यायला लागेल ना त्या बाबत म्हणे, नेकलेस घेऊ म्हणे आपण, साधं लग्न करत आहे म्हणे तर पोरीले भांडे घेऊ म्हणे, नेकलेस गिकलेस पट्ट्या करा लागन, अजून जोडवे करा लागन, आपल्याच इकडं राहते ना ते, तर करून घेऊ बा म्हणलं. तर आज चाल ना सोनाऱ्याकडे जाऊ ना, तुला तशी बी सुट्टी आहे ना रे केवल्या. संध्याला भेटायला जाणार होता आता मी, तर आईनं हे म्हणतातच लावलं ते घेणं जरुरी आहे म्हणा. आई नेकलेस गिकलेस घेऊन राहिली काय, एवढं काय घेतं सध्याच नको घेऊ ना, एवढं नेकलेस गिकलेस नको घेऊ. गळ्यातलं घे, कानातली गिनातली घे ना, काय असते ते पायपट्ट्या टोरड्या काय असते तर ते घेऊन घे. बाकी नेकलेस गिकलेस नंतर पाहू ना. घेऊन घे ना बाबू, बायकोसाठी घेऊन घे ना, त्या बाप देऊन राहिला तर. एवढं साधं लग्न करून राहिलो आपण तर लग्नाचा पैसा वाचून राहिला काही, तर घेऊन घे नेकलेस म्हणते तर त्या पोरीलाही बरं वाटते. नेकलेस घेतलं चांगलं दिसन लग्नात चार चौघात. चला बा नेकलेस घेतला म्हणन, सोन्याचं केलं म्हणन. मग काय मग तुला काय वाटते तर मी तिला व्हिडिओ कॉलवर दाखवून देईन, चालतं का मग आता? चल ना जाऊ ना. काजल काय म्हणते तर माहित पडते. काजल, ए काजल, काजल वा. काय झालं आई, काय म्हणता? माय इकडून कुठून आली हो तू? हो कपडे वाळी टाकायला गेली होती बाहेर, मशीन मधून काढले का नाही तर टाकून दिले बाहेर सुकायले थोडेसे. असं असं. मी म्हणलं सोनाऱ्याजवळ चालतं काय, आता तुले समजते तिले कसे आवडते कसे नाही तर भांडे, तर बनवून घेऊ बा म्हटलं दागिने तिच्यासाठी. अजून चालतं काय बाई? हो रविवार गिवार आहे म्हणा आज, पण सोनाऱ्याचं दुकान चालू असेल काय मग आज? आपला नेहमीचा नाही का सोनार, त्याच्याजवळच जाऊ ना आपण. चालूच काय राहते त्याचं चालू, आपली तसंही बी त्याचा वाला आपला आणि त्याचा व्यवहार आहे सोन्याचा. चल. काय म्हणते केवल, तू काय म्हणता रे? मग त्या इले बोलवा लागत नाही, याच्या बायकोले वहिनीले बोलवा नाही लागत? त्या बहिणी आईनं मंदातच प्लॅन लावला, मला जायचं होतं बरं तिला, आता फोन करून सांगा लागेल नको येऊ म्हणून. चल मग, चालशील तर मला काय विचारायचं आहे, चल ना चालशील तर चल घेऊन घेऊ. आज ना उद्या गॅस लागत होतं ना, घेऊन घे. आता बाबा म्हणते ना घ्यायचं म्हणून तर घेऊन घे मग. तिला आवडेल का त्या बायकोले मग आपण पसंत केलेलं? आवडत नाही तर काय, ते मायपलीकडे जाणार आहे का? आवडते तिले, आवडते. व्हिडिओ कॉलवर सांगतो मी तिले, दाखवू ना आपण तिले व्हिडिओ कॉलवर. बरं मग तसं करू. चला करा मग तयारी लवकर लवकर. स्वयंपाक झाला का हो बाई काजल? हो आई स्वयंपाक झाला ना. चला मग जेवण करून घेऊ पटपट निघू मग लवकर. चाल मग. केवलजी, मी तुम्हालाच फोन लावणार होती, बरं झालं तुमचा फोन आला. तर मी निघायच्या पहिले फोनच लावणार होती. निघाले का तुम्ही तिथून? भेटायचं होतं आपल्याला तर. नाही निघू नको तू संध्या, निघू नको, मी येणार नाही आहे बरं. कारण की आईसोबत जायचं आहे, त्यासाठी ते दागिने पाहिले तर दागिने दाखवायसाठी. तर तुला मी व्हिडिओ कॉल करीन, तू कोणते कोणते पाहिजे, तुला कसे पाहिजे तर डिझाईन पाहिजे. तू येणं नाही होत मायावला. आज म्हटलं होतं मी रविवारी भेटू म्हणून, पण होत नाही मायावला येणं. येत नाही तुम्ही? ठीक आहे मग, ठीक आहे मग. तुला राग तर नाही आला ना मी येऊन नाही राहिलो तर? नाही तसं किसं काही नाही म्हणा. आता तुम्ही दागिने घ्यायचे चालले तर ठीक आहे ना, काही नाही. तसं जरूर थोडी आहे. तसं आईनं मला हेच केलं आहे, जास्त भेटू नको म्हणे. आता लग्नाला जास्त दिवस राहिले नाही ना, त्याच्यामुळे मग कधी जास्त भेटू नको म्हणे. पण मी लपून येणार होती, पण आता जाऊ द्या. मला वाटलं तुम्ही निघाले असन, पण जाऊ द्या आता. बरं मी काय म्हटलं, गळ्यातलं कसं पाहिजे तुले? लंब करणार आहे आणि एक ते आकूड करणार आहे. तर नेकलेस आहे म्हणे बाबा, तर कसं करायचं म्हणजे डिझाईन? नाही नाही, यायची पसंत नाही आहे बाप्पा चांगली. त्या दिवशी लाल कलरचा लाचा आवडला होता. मी यायला नाही सांगत. तुम्ही जा ना तर तेव्हा का नाही व्हिडिओ कॉल कर जा, नाही तर काजल ताई येऊन राहिले वाटते ना. हो ते तर येऊन राहिली म्हणा. तर मग व्हॉट्सअपवर टाकीन मग मी तुला डिझाईनचे ते. व्हॉट्सअपवर टाकीन का सॅम्पल? हो चालेल ना, व्हॉट्सअपवर टाका, तसं काही नाही. बरं ठीक आहे. काय करून राहिली होती? काही नाही, आता जेवण वगैरे केलं आणि बाहेर निघतोच म्हटलं. तर आईला काही नाही काही कारण सांगायचं होतं का नाही, तर त्याच्या पहिले तुम्हाला फोन केला. तर तुम्ही म्हणता आता नाही येत, मग जाऊ द्या आता. आता काय करू, ताईसोबतच ताई गेली आपल्या बाहेर, तिला काहीतरी घ्यायचं होतं तर सामान. ती जाणार होती, माझ्या मागला लागली होती ताई, ताई, पण मी गेली नाही. जाणून बुजून तुम्हाला भेटायला यायचं होतं बा म्हणून. जाऊ दे ना, आता मला कुठं माहित होतं, वेळेवर आईनं सांगितलं ना मध्ये का बा जायचं आहे म्हणून. नाही तर मग मी ना तुला पहिलेच फोन करून सांगितलं नसतं. जाऊ दे आता, कधी भेटू, पुढल्या रविवारी की भेटू. हो ठीक आहे चालेल. ठेवू का मग मी फोन? हो ठेव ना ठेव. मला गाडी काढायला लागेल ना, त्याच्या दोघीची तयारी झाली, नेतो ते. मी काय म्हटलं केवलजी, ऐक ना एक गोष्ट. बोल ना, काय म्हणून राहिली? नेकलेस करण्यापेक्षा ना आजकाल नेकलेस कोण घालते जी? लग्ना गिग्नात असलं तेव्हाच घालते. चेन कर्जा मस्त आणि एक दिलचं लॉकेट कर्जा त्याच्यामध्ये, माझ्यासाठी नेकलेसपेक्षा. तर करण का, मला ते चेन आवडते ना, एक लॉकेट मस्त त्याच्यात दिलचं.
तर नेकलेस राहू दे, नेकलेस नाही पाहिजे. आता लग्नात तर इकडतीच घालते ना पॅचिंग मॅचिंग. आता लाचा घेतला तर लाच्यावर नेकलेस वगैरे, तर त्याच्यापेक्षा मग हेच कर्जा चेन चांगलीवाली. हा, असं नाही जमणार का? पाहा तुम्हाला काय वाटते तर. बरं म्हणून पाहिजे तुम्ही आईले नेकलेस नाही म्हणते म्हणून. नाही नाही केवलजी, माय नाव नका सांगू आईले, माय नाव नका सांगू बरं. तुम्ही तुमच्याच मतानं म्हणा, माझ्या मतानं नका म्हणू. मला असं वाटते बा, म्हणजे नेकलेस आपण रोज 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 घालत नाही ना. चेन मस्त गळ्यात राहते बा, म्हटलं मला आवडते पहिल्यापासून चेन, म्हणून म्हटलं मी सोन्याची. बरं ठीक आहे, मीच म्हणतो. ठीक आहे, ठेवू मग आता. हो ठेवा ठेवा. बोलत होती वाटते मैना राघोबा सोबत, नाही हो संध्या? ही वाली कुठून आली मधातच? ही काय माझं बोलणं ऐकून राहिली होती का शेताताई? अहो तू बाहेर गेली होती ना, तुला काहीतरी काम होतं ना? हो ना, काम होतं. काही लय दूर चालली होती काय मी, मला पॅड आणायचे होते म्हणून आणले बी. गेली लगेच ना आली, त्यात काही लय दूर थोडी जाणार होती मी. काय मग कुठं चालली होती? मला ऐकू आलं तू ना कुठं तर चालली होती लपून. तू थांब, आईले नाव सांगतो. सांग तू आईले नाव. मग मी तुझे नाव नाही सांगेन का? सांग आले. लग्नाच्या पहिले तू रेल्वे स्टेशनवर भेटे, बस स्टॉपवर भेटे, भाऊजी हॉस्टेलमध्ये ये भेटाले. आपल्या स्वतःच नाही सांगत. मी काय भेटायला थोडी चालली होती. मला ते दागिने करून राहिले का नाही, तर त्याच्यासाठी कसे करू काय करू हे सांगाले फोन केलता त्यानं. आता सांगतो तेव्हा सांगायला पाहिजे होतं ना. आता काय करतं सांगून, आता माझं लग्न नाही झालं, आता कोण काय म्हणून मला पागलवानाचे. तू चालली होती का नाही? हा सांग, त्या नवऱ्याला भेटायला चालली होती का नाही तू? खरं खरं बोल. बांद्रेली माहीतच पडलं, ऐकतच होती बांद्रेवानाची मायावल्या गोष्टी ऐकाली. नाही वा, मी भेटायला नाही चालली होती, भेटायला नाही चालली होती. ते दागिने करून राहिले का नाही, तर त्याच्यासोबत बोलून राहिली होती. कसे करू काय करू असे विचारून राहिले होते. कोण म्हणते भेटायला चालली होती म्हणून? आणि तू नुसती माग फिरत का मायावल्या गोष्टी ऐकाले? शक्ती का तुला माझ्यापेक्षा मोठी आहे तू? मोठी राहिले हो भाद्रे, बाहेर येऊन राहिले त्या गोष्टी ऐकाले आले. बरं झालं आईवर तर कपडे वाई टाकायला गेली, बाबा आई नाही, बाबा राहिले. मी आठवणाची मले म्हणते माझ्या गोष्टी ऐकून राहिली. मी काय ऐकू त्या गोष्टी? काय ताई, तुम्ही सर्वच ऐकलं का? दादाला सांगू नको, दादा बोलते बरं. नाही सांगत मी, काय सांगणार आहे पागल, मजाक केली मी. अहो पण का नाही, आता लग्न जास्त दूर नाही राहिलं आणि तुमचं जवळ आलं ना, तर नको भेटू जास्त. आई म्हणते ते वाग तशी, कायले भेटत. चाललीच नाही मी, चाललीच नाही, जाऊनच नाही राहिली. चल बरं, चल तिकडे भांडे घासायचे, भांडे घासू लागतं तुम्हाला. आलं का तू शेवटी कामावरच आला आहे का नाही? 2 दिवसासाठी आली मी इथं, तर मला सुख नको देऊ, सुख घेऊ द्या आले. चल मग भांडे घासाले, चाल. माझ्याशिवाय पानच नाही हालत का होते हालाले? घास ना, काय झालं घासले ते एकटी ना? एखाद्या वेळेस एकटी नाही घासले तर मी गेल्यावर मग काय करशील? आणि ती सासूच्या घरी मग भांडे सासूला म्हणशील का आजी घास आली, आजी घास आले. मजा केली, घासून राहिली मी, काढले तरी भांडे कळचे बाहेर घासतो मी. जाय अभ्यास कर, उद्या पेपर आहे ते आला. जाय, भाऊजीचा फोन घेऊन आला असं नाही तर भाऊजी सोबत बोल. जाय आता. बापा तुला भेटतो काय मी? बोलीन नाही तर काय त्या भाऊजी सोबत सांगू राहिली मला भाऊजीचा फोन आला का? तो बाई सीताबाई, फोन तर घेऊन जाय विचारे. त्या फोनवरून फोन केलता मी. आय सीताबाई, माझा फोन काय घेतला वा? हो माझ्यातलं बॅलन्स संपलं म्हणून त्या फोनवरून लावला होता मी फोन. घे ते आला मोबाईल, घे ते आला मोबाईल, घे हे घे. हे काय 10 वेळा फोन करून राहिली आता मला राणी. हा, हिचं मन भरलंच नाही का आता काय मला फोन करून राहिली नसती सारखी सारखी. लाजही नाही वाटत आता काय म्हणते, काय बोलतो म्हणते माझ्यासोबत? हिनं जाणून बुजून सगळं काही केलं. हा करा दे, माझ्या लेकराला हिनं गमावलं, सर्व गमावलं. आता काय म्हणते? आता काय फोन केला? ज्या वेळेस मी तिने म्हणलं का तू व्यवस्थित राह, व्यवस्थित कर, तर त्यावेळेस ऐकत नाही होती. आता काय 17 वेळा फोन करून राहिली? हिच्या मायच्याच घरी जायचं होतं तिने. हा, सर्व काही तर गमावून बसली ना, आता काय 17 वेळा फोन करून राहिली मध्ये? नाही बाई, माय पोरग उदासच झालं. एवढं घरात लग्न असून बिचार. हा, तिनं तसं करून ठेवलं, थोडंशासाठी एवढं मोठं वाया गेलं हो बाई. हा, हे पोरग तर सारं चुपचापच झालं बाई. बायकोही गेली तिकडं आणि लेकरूही गेलं हातातून. एवढा पैसा लावून काय केलं बिचाऱ्यानं? हा, का पैसा किती लावलावं? हा, महिन्यातले नेणं, जसं म्हटलं तसं डॉक्टरनं हे चेकअप तर ते चेकअप तर ते चेकअप. किती पाण्यासारखा पैसा घालवला बाई यानं. आम्हाला सांगितलंही नाही यानं असं आहे का तसं आहे. हा, लपू बायकोचं लपू ठेवे. आणि काय केलं त्या बायकोनं याचं वालं? याच्या मतानं ऐकलंय नाही थोडंसं. तलवार शिंगी पोराचं सारं वाटोडं करून टाकलं. हा, जिंदगीचा सर्वा. हा, म्हणून 2 नवरे झाले इले, 2 नवरे भाले. हा, कडूनच द्यायला होता आता. ज्याच्या कारणानं मी ठेवत होती तिले लेकरू चाऊ द्या बा गरोदर आहे. हा, मला तर पसंतही नाही होती, पण इकडून तिकडून कसंही बी तिले आता मी नकानी स्वीकार केलं होतं. तरी चालचलन तिची सरकीच नाही. हा, कामात तर डलणं अशी, बोलण्यातही सारी हे. हा, नखरे पाहन तर 56 तिच्या अंगात. हा, माझ्या लेकराचं सारं सत्यानाश केलं. लग्नाच्या पहिले किती चांगलं होतं माय पोरगं. हा, कोणासोबत बोले, कोणासोबत हे करे. आता चुपचाप राहते. धड बोलत नाही बाई कोणासोबत. नाही जेवतही बी. हा, काय करावं ना काय नाही. मी आता का नाही सोडचिठ्ठी द्यायला लावतो. चांगली पोरगी पाहतो याच्यासाठी आणि द्यायला लावतो सोडचिठ्ठी. असं बी तिले राहत असतं ना, तर गरोदरपणापासूनच चांगली राहिली असती. हा, चांगली काळजी घेतली असती, चांगलं सर्व केलं असतं तिचं मन असतं तर. हा, राहायचं नाही तिले आता कधी ठेवतच नाही ना मी. काही झालं चालते याले आणूच देत नाही ना मी. आणू द्याले
ठेव म्हणा तिच्याच घरी तिच्या मायले. एवढी लाडाची असं ना तर त्या घरी ठेव म्हणा तिले बावली बनवून. काचात नको करून देऊ म्हणा कोणासोबत. आता झाले 2. हो अय बाबू सागर, अय सागर. काय झालं बाई, काय म्हणतो? बाबू जेवला नाही ना रे बा तू? जेवून घे ना थोडस. चल ना, नाश्ताच केला तू ना. ते 2-4 घासप खाल्ले बापा ते पोहे. तेवढ्या याच्यावर किती वाजले रे आता? 1:30 वाजून राहिला बाबू. चल ना, पोट्टे जेवून घेतले पोट्टे ना. चल बरं जेव बरं बाबू थोडस. चल वाढून देतो मी, चल. भूक नाही बाई, मला भूक नाही. जेवीन थोड्या वेळानं जेवीन मी. नाही नवऱ्याला कधी वाढून दिलं नाही, पाणी आणून दिलं त्याले. कोणती बायको आहे रे बापा हे? बायको म्हणायच्या लायकीची नाही होती. ते पोरग जेवत नाही, खावत नाही, मनाले लावून घेतली सारी गोष्ट त्यानं. गोष्ट लावून घ्याले लेकरू आता त्याचं चांगलं राहिलं असतं. लेकरात कमी मन होतं त्याचं वाला. मन राहिले जेवणपासून ते गरोदर राहिली तेव्हापासून बसू का काय करू तिले डोक्यावर बसवल्यासारखं केलं यानं. कराले तिच्या मागं पुढं पुढं गोया घेरे, हे घेव जेव, असं करवं तसं करवं. तरी म्हणू बाई मी एवढा वळवळ काऊन करते? तिनं गोड्या घेतल्या पाहिजे म्हणून करे बाई हो. सांग हो बाप्पा, जशी यालेच काळजी तिले काहीच काळजी नाही. काळजी नव्हतीच ना तिले म्हणून तर असं करून ठेवाले. आई जा ना तू, जा. मी जेवीन नंतर जेवीन मी. मला भूक लागली तर मी माझ्या हातानंच घेऊन जेवीन. चल ना वाढून देतो ना. मग मी का नाही गहू टाकतो म्हटलं वरतं. पोट्टे आहे दोन्ही घरी. आज रविवार आहे तर आपली शेताई आहे, शेताचाही पेपर आहे नाही आज. तर मी म्हटलं पोट्ट्याच्या हातानं आपल्या टोपल्यानं वरतं का नाही एक पोतं गहू आहे तर नेऊन टाकतो बा म्हणतो. आज ऊन आहे तर चांगली. त्याच्यातले किडे मिडे निघून जाऊ. थोडंसं ऊन झाली म्हणजे कडक होऊन जाते, चांगले राहते गहू. काही त्रास देतो आई, पोट्टे राहू दे, मी नेऊन देतो. वरतच न्यायचे आहे ना भाऊ. बाबू जेवून घे ना मा पहिले. जेवून घे ना मग नेऊन देतो लागेच. बरं चाल. काय बनवलं तू ना? डाळ भाजी बनवली बाबू, डाळ भाजी. बरं चाल, जेवतो. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की वाढवा मात्र. सबस्क्राईब लवकरात लवकर करा ह्या चॅनलला. रोज व्हिडिओ बघण्यासाठी, राणीचे आणि आमच्या कुटुंबाचे व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब वाढले पाहिजे जी लवकरात लवकर 1000 सबस्क्राईब झाले पाहिजे. तर तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज व्हिडिओ तुमच्यावाल्या चॅनलवर येईन माझेवाले. तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका व्हिडिओ कसे वाटले तर. चल रे बाबू जेवाले, चाल बरं चाल. मग मला गहू टाकायचे आहे, चाल. हो चाल ना तो.